तुमचं शरीर जेव्हा मी थकलो आता बास असं सांगतं, तेव्हा खरं तर तुम्ही फक्त 40% क्षमता वापरलेली असते. उरलेले 60% कुठे जातात? आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एका माणसाने स्वतःला कसं तोडून पुन्हा घडवलं आणि तुम्हीही ते कसं करू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत डेव्हिड गॉगिन्स बद्दल. एक काळ असा होता जेव्हा हा माणूस 140 किलो वजनाचा, डिप्रेशन मध्ये अडकलेला, झुरळांनी भरलेल्या घरात राहणारा एक सामान्य माणूस होता. पण त्याने एका रात्री आरशात स्वतःकडे बघितलं आणि ठरवलं, हे आयुष्य बदलायचं आहे. पुढच्या काही महिन्यात त्याने 100 किलो पर्यंत वजन कमी केलं आणि नेव्ही सील बनला. जगातील सर्वात खडतर लष्करी ट्रेनिंग पैकी एक पूर्ण केलं. त्याच्याच कांट हर्ट मी या पुस्तकातून आपण आज 5 जबरदस्त लेसन्स घेणार आहोत. 40% रूल. लेखक म्हणतात, जेव्हा तुमचं मन आता पुरे, मी थकलो असं ओरडतं, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेच्या फक्त 40% वापरलेले असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जिम मध्ये एक्सरसाइज करताना जेव्हा वाटतं आता नाही होणार, त्याच क्षणी खरी ताकद सुरू होते. मन हे शरीरापेक्षा आधी हार मानतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला थांबावंसं वाटेल, लक्षात ठेवा, तो थकवा खोटा आहे. कॅल्युजिंग द माइंड. मन कणखर बनवणे. जसं वारंवार हात घासल्याने त्यावर घट्टा तयार होतो, तसंच रोज कठीण गोष्ट केल्याने मनही कणखर होतं. लेखक रोज पहाटे धावायचे, थंड पाण्यात आंघोळ करायचे, फक्त शरीरासाठी नाही, तर मनाला अस्वस्थतेची सवय लावण्यासाठी. जितकं जास्त तुम्ही स्वतःला अस्वस्थ परिस्थितीत टाकाल, तितकं तुमचं मन अधिक बळकट बनतं. कुकी जार पद्धत. जेव्हा आयुष्यात खूप अवघड क्षण येतो, तेव्हा लेखक स्वतःच्या भूतकाळातील यशांची आठवण काढतात. जणू एका कुकी जारमधून एक एक आठवण बाहेर काढतात. तुम्ही सुद्धा हे करू शकता. तुमच्या आयुष्यातील अशा 3-4 क्षणांची यादी तयार करा, जेव्हा तुम्ही खूप अवघड परिस्थितीतून बाहेर पडला होता. जेव्हा भविष्यात हार मानावीशी वाटेल, तेव्हा ती यादी आठवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे. आपण सगळे सोयीस्कर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. पण लेखक म्हणतात, जिथे सोय आहे, तिथे वाढ कधीच होत नाही. रोज एक छोटी गोष्ट करा जी तुम्हाला अस्वस्थ करते. थंड पाण्याने आंघोळ, कठीण एक्सरसाइज किंवा एखादं भीतीदायक संभाषण. हळूहळू तुमचा कम्फर्ट झोन मोठा होत जाईल. सेल्फ अकाउंटेबिलिटी आणि डिसिप्लिन. कोणीही तुम्हाला प्रेरित करत बसणार नाही. मोटिवेशन क्षणिक असते, पण डिसिप्लिन कायम टिकतो. लेखक म्हणतात, जेव्हा कोणी बघत नसतं, तेव्हा तुम्ही काय करता तेच तुम्हाला घडवतं. स्वतःशी दिलेला शब्द पाळणं हीच खरी मानसिक ताकद आहे. आता आपण पाहू, हे लेसन्स प्रत्यक्षात कसे आणायचे. रोज सकाळी एक कठीण गोष्ट करा. उदाहरणार्थ, थंड पाण्याने आंघोळ किंवा लवकर उठून व्यायाम. कुकी जार यादी तयार करा. तुमच्या 5 मोठ्या यशांची नोंद करा. 40% रूल आठवा. जेव्हा थकवा वाटेल, थोडं आणखी पुढे जा. रोज एक अस्वस्थ करणारी गोष्ट निवडा, कम्फर्ट झोन तोडण्यासाठी. स्वतःशी केलेले वायदे लिहा आणि ते पाळा. हीच डिसिप्लिनची सुरुवात आहे. मित्रांनो, मानसिक कणखरता हे जन्मतः मिळत नाही. ते रोज थोडं थोडं कष्टाने घडवावे लागते. लेखकांनी हे सिद्ध केलं की सर्वात मोठा शत्रू आपल्या डोक्यात असतो आणि सर्वात मोठा विजयही तिथेच मिळतो. आजपासून ठरवा, तुम्ही तुमच्या मनाला हरू देणार नाही. कारण जसं पुस्तकाचं नाव आहे, कांट हर्ट मी, तुम्हालाही कोणी दुखवू शकणार नाही, जर तुम्ही स्वतःला आतून मजबूत केलं तर. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही आज कोणती एक कठीण गोष्ट करणार आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.